मराठी सक्तीनंतर परप्रांतीय रिक्षा चालक आता गावी रवाना होत आहेत। मुंबईहून परप्रांतीय रिक्षा चालक कुटुंबियांसह रवाना होत आहेत। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने मध्य प्रदेश मार्गे ते यूपी बिहार जात आहेत। मराठी सक्तीच्या निर्णयानंतर मोठ्या संख्येने परप्रांतीय रिक्षा चालक आपल्या कुटुंबियांसह यूपी बिहारकडे रवाना होत आहेत। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने मध्य प्रदेश राज्यातून यूपी बिहार कुटुंबियांसह जात आहेत। मराठीच्या सक्ती करण्याआधी काही वेळ मिळाला असता तर मराठी भाषा शिकणं हे शक्य झालं असतं, मात्र अचानक केलेल्या या मराठी सक्तीमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे मुळगावी परत जाणं हे भाव पडत असल्याचं रिक्षा चालकांकडून सांगण्यात आलं। 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी बोलणं बंधनकारक असणार आहे। यासाठी आता आपण जर बघितलं तर परप्रांतीय हे आपल्या मूळ गावी जायला निघाले। त्याचं कारण असं आहे की मराठी त्यांच्याकडून बोलणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे आता जर आपण बघितलं तर संपूर्ण वातावरण तिथलं खराब असल्यामुळे आम्ही आमच्या घरी परतत आहोत असं यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही रिक्षा या रोजच या ठिकाणाहून जात असतात आणि आपण बघितलं तर संपूर्ण संसार त्यांच्या सोबत घेऊन जात आहे। आपल्या दृष्टीने आपण बघितलं तर रिक्षामध्ये काही आता या ठिकाणी काही बेकरीच्या वस्तू आहेत, ज्या बेकरीच्या वस्तूंना ते आपल्याला उदरनिर्वाह करून हे यूपी बिहार पर्यंत जाणार आहेत आणि मराठी शक्तीकरण केल्यामुळेच आम्हाला हे बोलणं शक्य होणार नाही। काहीतरी वेळ द्यायला हवा होता, त्यानंतरच आम्ही त्या गोष्टी शिकलो असतो, मात्र वेळ देण्यात आलेला नाही। 1 तारीख ही जवळ आहे आणि त्यामुळे आमच्याकडून बोलणं शक्य नसल्यामुळं आम्ही आमच्या गावी जात असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येत आहे। सर, हम नालासोपारा से आए हैं। अच्छा, और क्या क्या बताओगे कब से निकले आप? हम अभी 2 दिन पहले निकले हैं, आज तीसरा दिन है। क्यों, क्या कारण है? माहौल ऐसा कर दिया सरकार ने अपना मेरा बंदर का नालासोपारा का जो भी है कि जिसका लाइसेंस मराठी आएगा तो उसको हम चलाने के लिए देंगे, और नहीं तो उसका परमिट जो है और अपना लाइसेंस है उसका मतलब रद्द मार दूंगा। अब हमारा प्लान ये है सर कि अब हम लोग गांव जा रहे हैं, गाड़ी खड़ा करके आए और बाकी गाड़ी लेके भी जा रहे गांव। अब जब कभी अगर माहौल सही हो जाएगा, सुनने में आएगा कि माहौल सही हो गया, अच्छा हो गया, पहले जैसा हो गया, तो हम लोग वापस आएंगे। मराठी शक्तीकरण असायला हवी, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी यांच्याकडून करण्यात येत आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।